नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 सुरू झालेली आहे. तरी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या संदर्भात आपलं काम सुरू केलेलं नाही. तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर पार्ट 1 कसा भरायचा आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, या संदर्भात आम्ही माहिती घेऊन आलेलो आहोत. ही माहिती आपण लक्ष देऊन पाहावी आणि त्यानंतर त्या पद्धतीने पूर्ण प्रोसेस करावी. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, MahaFYJC admission.in याच्यावरती आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असे 2 ऑप्शन दिसतील. ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जो रजिस्ट्रेशन भाग आहे या भागावरती जाऊन काय करायचं आहे, आपलं रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर स्क्रोल करत रजिस्ट्रेशनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर स्क्रीनवरती तुम्हाला जी माहिती दिसेल ती माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या भरायची आहे. जसं की अगदी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करीत असताना तुम्ही कोणत्या बोर्डाची परीक्षा दिलेली आहेत किंवा तुम्ही कुठून आहात, विदिन महाराष्ट्र स्टेट का अदर स्टेट. तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपण महाराष्ट्र स्टेटचे आहोत म्हणून विदिन महाराष्ट्र स्टेट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही रिपीटर आहात, फ्रेशर आहात की प्रिव्हियसली पासड आहात. तर फ्रेशर विद्यार्थ्यांनी जे आता नुकतीच 10वीची परीक्षा पास झाली त्यांनी फ्रेशरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं होतं, SSC होतं, CBSE होतं, ICSE होतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा जो सीट नंबर आहे तो सीट नंबर आणि आईचं नाव टाकल्यानंतर तुमची माहिती येईल स्क्रीनवरती. तुमचे 10वीचे गुण वगैरे, तुमचं नाव, सगळी माहिती तिथं त्या ठिकाणी रिझल्ट शीट तुमचं दिसेल. ते बरोबर तुमचंच आहे का ते बघून घ्यायचं आहे. आणि ते सगळी पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला एखादा सिक्युरिटी कोड, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस विचारेल, तो त्या ठिकाणी बरोबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे कारण त्याच्यावरतीच OTP येणार आहे. तो OTP टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड जनरेट होणार आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये हु इज युअर बेस्ट फ्रेंड, त्या ठिकाणी एखाद्या मित्राचं तुमचं नाव टाका जेणेकरून तुम्हाला लॉग इन करताना अडचणी आल्या तर त्या ठिकाणी तुम्ही त्या मित्राचं नाव टाकले की तुम्हाला लॉग इन करता येईल. आणि त्यानंतर तुम्ही तुमचा एक पासवर्ड जनरेट करायचा आहे. त्यामध्ये कॅपिटल अक्षर असावं, अंक असावा, @ असावं. समजा माझं नाव प्रशांत आहे तर कॅपिटल P प्रशांत @123 अशा पद्धतीनं पासवर्ड जनरेट करायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आलेला OTP तुम्ही त्या ठिकाणी फोनवरती टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होणार आहे. तो रजिस्ट्रेशन नंबरचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंट या बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी प्रिंट या बटनावरती क्लिक करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पुढची जी स्टेप आहे की तुम्हाला आता तुमचा लॉग इन ID मिळाला, जनरेट झाला, त्याचा मेसेज तुम्हाला आला आणि तुम्ही जो पासवर्ड जनरेट केला होता तो पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा त्या ठिकाणी टाकायचा आहे. जर पासवर्ड विसरला तर गडबडून जाऊ नका, फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन तो पासवर्ड रिसेट करता येईल. अशा पद्धतीनं तुमची अतिशय प्राथमिक माहिती, लॉग इन तुमचं झालेलं आहे, तुम्ही पासवर्ड तयार केलेला आहे, तुमचा स्टुडंट ID तुम्हाला मिळालेला आहे. आता पुढची जी स्टेप आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बघा, ही सर्व माहिती तुमची त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आणि त्यानंतर अजून पार्ट 1 कॉलेज वगैरे भरायची माहिती सुरू झालेली नाही. त्या संदर्भात आम्ही नवीन असा व्हिडिओ घेऊन येऊच. तर सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढची जी माहिती आहे पार्ट 2ची ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला रजिस्ट्रेशन करत असताना काय काय त्याच्यामध्ये भरायचं बघा, 10 प्राधान्यक्रम आपण नंतर बघूया. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो स्कूल एरिया आहे, ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते सगळं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ते सर्व तुम्ही काय करायचं आहे, भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं पर्सनल डिटेल जे काय असेल, डेट ऑफ बर्थ असेल, जन्मतारीख असेल, शाळेचा UDIS नंबर असेल, बाकीची सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. कॅटेगरी, रिझर्वेशन तुमचं जे काय आहे ते सर्व या ठिकाणी व्यवस्थितपणे न चुकता अचूकपणे तुम्ही काय करायचं आहे, भरायचं आहे. आणि आपला फॉर्म काय करायचा आहे, लॉक करायचा आहे. सर्व माहिती व्यवस्थितरित्या बघा, भरून घ्या. रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही सोपी आहे. यानंतर काय डॉक्युमेंट आहे ते अपलोड तुम्हाला करायचं आहे. जसं की 10वीचा निकाल असेल, कास्ट बेनिफिट घेणं असेल तर कास्टचं सर्टिफिकेट असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, ते त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पार्ट 2 कसा भरायचा या संदर्भात आम्ही माहिती देऊ. सुरुवातीला रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भातची आम्ही आपल्याला माहिती दिली. अशीच 11वी प्रवेशासंदर्भात माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया 11वी प्रवेशाच्या नवीन विषयासंदर्भात. तोपर्यंत धन्यवाद.